मित्रो, 10वी बोर्ड परीक्षेमध्ये समरी रायटिंगला किती आणि कसे मार्क्स मिळतात माहीत आहे का? समरी लिहिताना अनेक विद्यार्थी कुठे चुकतात माहीत आहे का? विद्यार्थी समरीला टायटल लिहित नाहीत, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच तसेच लिहितात, पॅसेजमधील वाक्य तशीच कॉपी करतात, शब्द कमी करत नाहीत. तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या सर्व चुका विचारात घेऊन आज आपण 10वी बोर्ड परीक्षेमध्ये आलेल्या पॅसेजची अगदी स्टेप बाय स्टेप समरी लिहिणार आहोत. समरी रायटिंगचे रूल्स समजून घेणार आहोत. आणि मित्रो, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही स्वतः समरी तयार कराल इतक्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकणार आहात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग लिहूया समरी. मित्रो, सर्वप्रथम आपण बोर्डमध्ये समरी रायटिंगवर कसा प्रश्न असतो आणि कोणत्या मुद्द्यांना मार्क्स असतात हे पाहूयात. तर मित्रो, क्वेश्चन 4B मध्ये समरी रायटिंगसाठी तुम्हाला प्रश्न असतो आणि त्यासाठी सूचना असते. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A. पहा, क्वेश्चन 4A मधीलच पॅसेज तुम्हाला वापरायचा आहे. क्वेश्चन 4A मधील पॅसेज अगोदरच तुम्ही सोडवलेला असतो, पॅसेज तुम्ही वाचलेला असतो, त्या ठिकाणच्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्ही लिहिलेली असतात, म्हणजे हा पॅसेज तुम्हाला ऑलरेडी कळालेला असतो. अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. पहा, आपल्याला नुसती समरी लिहायची नाही, तर यासोबतच समरीला टायटल देखील लिहायचं आहे. मग लक्षात ठेवा, समरी आणि टायटल या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. तर मित्रो, समरी रायटिंगला कशा प्रकारे मार्क मिळतात ते आता आपण पाहूयात. संपूर्ण समरीला तुम्हाला असतात 5 मार्क आणि 5 मार्क कशा प्रकारे तुम्हाला मिळतील? तुम्ही जर टायटल लिहिलं तर त्याला तुम्हाला 1 मार्क मिळेल. पहा, नुसतं टायटल. आणि मित्रो, सुटेबल टायटल फक्त सजेस्ट करायचं आहे, म्हणजे एक्झॅक्ट टायटल असलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे वाटलं पॅसेज वाचल्यानंतर, जे कळलं ह्या विषयावर पॅसेज आहे जे वाटलं, तर सजेस्टिव्ह टायटल असलं तरी चालतं, एक्झॅक्ट असं काही प्रकार नसतो, म्हणून याला 1 मार्क मिळेल. सेंट्रल आयडिया किंवा थीम. समरी लिहित असताना हा पॅसेज कोणत्या विषयावर आहे इतकंच तुम्हाला लिहायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मार्क्स. मित्र हो, खरं पाहिलं तर सेंट्रल आयडियामध्येच तुमची समरी येईल, परंतु अगोदर तुम्हाला कोणत्या विषयावर हा पॅसेज आहे हे लिहावं लागेल. या 2 गोष्टी मिळून तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. तर या ठिकाणी कोणत्या विषयावर पॅसेज आहे हे सांगण्यासाठी तुम्ही दिस पॅसेज इज अबाउट अशा प्रकारे सुरुवात करून ज्या विषयावर तो पॅसेज आहे तो विषय या ठिकाणी लिहू शकता आणि यानंतर त्या पॅसेजची समरी तुम्हाला करायची आहे. आणि आणखी राहिले 2 मार्क. तर ते 2 मार्क यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज. तुम्ही जी वाक्य लिहिता ती वाक्य तुम्ही बरोबर केलीत का तुम्ही पॅसेजमधीलच वाक्य कॉपी केलेली आहेत, तुम्ही शब्द कमी केलेले आहेत का, या सर्व गोष्टींना मिळून तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला समरीला 5 मार्क्स मिळतील. चला मित्रो, आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आलेला पॅसेज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर मित्रो, हा पॅसेज मार्च 2025 म्हणजे मागच्याच परीक्षेमधील हा पॅसेज आहे, हे लक्षात राहू द्या. प्रत्यक्ष परीक्षेमधील पॅसेज आहे हा. चला आता आपण याची करूया समरी. आता तुम्ही हा पॅसेज ऑलरेडी वाचलेला असेल, तुम्हाला कळलेला असेल, म्हणून आपण हा पॅसेज फक्त एकदा वाचूया फास्ट आणि कशाविषयी हा पॅसेज आहे ते आपण समजून घेऊया. व्हॉट इज अ क्लासिकल डान्स? अ डान्स विच इज क्रिएटेड ऑर कोरिओग्राफ्ड अँड परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू द टेनिट्स of the Natyashastra is called classical dance. 2 broad aspects of classical dancing are Tandva and Lasya. Power and force are typical of Tandva. Grace and delicacy of Lasya. Tandva is associated with Shiva and Lasya with Parvati. Dance which is pure in movement is called Nritta, and dance which is interpretative in nature is called Nritya. A dancer in classical tradition has to have years of training before he or she can begin to perform on the stage. What are the main schools of classical dancing? Bharatnatyam, Kathakali, Manipuri, Kathak. Bharatnatyam is the oldest and most popular dance form of India. Earlier it was known by various names.
some called it Bharatam, some Natyam, some Desi Attam, and some Sadir. The districts of Tanjore and Kanchipuram of Tamil Nadu were focal points in the development of Bharatnatyam. It was danced as a solo performance by Devdasis, temple dancers, on all auspicious occasions. Later, kings and rich people lent their patronage to it, and it started shedding its purely sacred character. अशा प्रकारे आपण संपूर्ण पॅसेज मित्रो वाचलेला आहे आणि तुम्हाला कळलं असेल हा पॅसेज कशाविषयी आहे. तर हा पॅसेज आहे क्लासिकल डान्सविषयी आणि यासोबतच काही डान्सचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. भारतनाट्यम, कथ्थकली, मणिपुरी, कथ्थक आणि त्यानंतर माहिती दिलेली आहे ती म्हणजे भारतनाट्यमची. म्हणजे क्लासिकल डान्सविषयी आणि भारतनाट्यमविषयी हा पॅसेज आहे. पण आपण एकदम सुरुवातीलाच याचं टायटल लिहिणार नाहीत, संपूर्ण समरी झाल्यानंतर आपण टायटल लिहिणार आहोत, कारण सगळा पॅसेज त्यावेळी आपल्याला समजलेला असेल. चला आता आपण याची करूया समरी. व्हॉट इज द क्लासिकल डान्स असा पहिल्यांदा प्रश्न विचारलेला आहे मित्र हो. आणि पहा त्याचं उत्तरच दिलेलं आहे. अ डान्स विच इज क्रिएटेड और कोरियोग्राफ्ड अँड परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू द टेनिट्स ऑफ द नाट्यशास्त्रा इज कॉल्ड क्लासिकल डान्स. अशा प्रकारे प्रश्नोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रो जर प्रश्नोत्तर दिलेलं असेल तर प्रश्न संपूर्ण आपल्याला वगळायचा आहे. पहा पहिला नियम प्रश्न वगळलेला आहे आपण. एक वाक्य कमी झालं आपलं. द डान्स विच इज क्रिएटेड अँड कोरियोग्राफ्ड अँड परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू टेनिट्स ऑफ नाट्यशास्त्रा इज कॉल्ड क्लासिकल डान्स. काहीच नाही, नुसती क्लासिकल डान्सची माहिती दिली, क्लासिकल डान्सची व्याख्या दिलेली आहे. मग आपल्याला ही माहिती अगोदर उपयोगात आणायची आहे. आता पहा या ठिकाणी रिलेटिव्ह क्लॉज आलेला आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. हा रिलेटिव्ह क्लॉज आपण काढून टाकणार आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे क्लॉजेस आपण काढत आहोत. पहा या ठिकाणी हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, अँडसुद्धा वापरलेला आहे. तर ह्या माहितीसाठी पहा आपण सर्वप्रथम आपण सेंट्रल आयडिया घेतलेली आहे. दिस पॅसेज इज अबाउट क्लासिकल डान्स. पहा हे वाक्य आपण अगोदर घेतलेलं आहे. पॅसेज क्लासिकल डान्सविषयी आहे. त्यानंतर आपण पॅसेजमध्ये दिलेली माहिती वापरलेली आहे. जसं क्लासिकल डान्सविषयी हा पॅसेज आहे की नाही, तर ती माहिती आपण घेतलेली आहे. परंतु वाक्य आपण पूर्ण केलेलं नाही. पहा क्रिएटेड अँड परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू नाट्यशास्त्रा. पहा अशा प्रकारे आपण ॲडवर्बियल तयार केलेलं आहे. याचं म्हणजे संपूर्ण वाक्याचं आपण एक ॲडवर्बियल क्लॉज तयार केलेला आहे. क्रिएटेड अँड परफॉर्म अकॉर्डिंग टू नाट्यशास्त्रा. आणि ॲडवर्बियल क्लॉज करत असताना सुद्धा काय काय वगळलेलं आहे आपण पहा. कोरिओग्राफ्ड हा शब्द आपण वगळला आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द टेनिट्स ऑफ नाट्यशास्त्रा मधील द टेनिट्स ऑफ असं वगळलेलं. अकॉर्डिंग टू नाट्यशास्त्रा इतकंच घेतलं आपण. आणि इज कॉल्ड वगैरे ऑटोमॅटिक हे निघून जातं. याचं केलं आहे आपण ॲडवर्बियल. आणि राहिलेला भाग कुठून घेतला आहे पहा. टू ब्रॉड ॲस्पेक्ट्स ऑफ क्लासिकल डान्स आर तांडवा अँड लस्या. तर आपण कसं वाक्य केलेलं आहे पहा. पहिलं क्रिएटेड अँड परफॉर्म अकॉर्डिंग टू नाट्यशास्त्रा इट हॅज टू ॲस्पेक्ट्स तांडवा अँड लस्या. पहा एकच वाक्य आपण केलेलं आहे. अगोदर आपण काय केलेलं आहे ॲडवर्बियल क्लॉज घेतलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण सब्जेक्ट घेतलेला आहे. क्लासिकल डान्ससाठी हे प्रोनाउन आपण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बाकीची माहिती आपण अशा प्रकारे त्याच वाक्यामध्ये बसविलेली आहे. पुन्हा एकदा मागे जाऊया आपण. पहा टू ब्रॉड ॲस्पेक्ट ऑफ क्लासिकल डान्स आर तांडवा अँड लस्या. इथपर्यंत अशा प्रकारे 3 वाक्याचं आपण फक्त एकच वाक्य केलेलं आहे. आता पुढचं वाक्य पहा. पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ तांडवा, ग्रेस अँड डेलिकसी ऑफ लस्या. पहा तांडव नृत्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यात पॉवर अँड फोर्स असतो. आणि लस्य या डान्सची सुद्धा माहिती दिली आहे. ग्रेस म्हणजे सौंदर्य आणि डेलिकसी म्हणजे नाजूकता. तांडवा इज असोसिएटेड विथ शिवा. तांडव नृत्य शिवाशी रिलेटेड आहे. असोसिएटेड विथ शिवा. अँड लस्या विथ पार्वती. आणि लस्या इज असोसिएटेड विथ पार्वती. पहा इतकी माहिती आहे. लस्या, तांडवा, शिवा, पार्वती या इतक्या गोष्टीची माहिती आहे. ती आपण कशी कंबाईन केलेली आहे ते तुम्ही पहा.
तांडवा ऑफ शिवा हॅज पॉवर व्हेरॅज लस्या ऑफ पार्वती हॅज ग्रेस. पहा, ऑफ शिवा असं केलेलं आहे आपण, असोसिएटेड विथ सगळं वगळलेलं आहे आपण. आणि हॅज पॉवर, पॉवर अँड फोर्समधील फक्त पॉवरच ठेवलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा लस्याविषयीचे सुद्धा 2 शब्द होते, त्याच्यातला एकच शब्द घेतला आपण. डेलिकसी आणि ग्रेस होता तर फक्त ग्रेस घेतलेला आहे, सौंदर्य हाच शब्द घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण माहिती तर तीच ठेवली, पण काही शब्द आपण यातील वगळलेले आहेत. चला आता पुढचा काय भाग आहे पहा. डान्स विच इज प्युअर इन मुवमेंट इज कॉल्ड नृत्य. 2 प्रकारचे डान्स आहेत पहा, नृत्य एक आहे आणि नृत्य एक आहे. तर नृत्य हा लयबद्धता याच्यामध्ये असते. अँड डान्स विच इज इंटरप्रिटेटिव्ह इन नेचर इज कॉल्ड नृत्य. आणि या डान्समधून काहीतरी अर्थ सांगण्यात येतो, त्या डान्सला म्हणण्यात येतं नृत्य. अशा प्रकारे डान्सचे 2 प्रकार आहेत. तर या ठिकाणी सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, रिलेटिव्ह क्लॉज वापरलेला आहे. तर हे आपण कॅन्सल करून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पहा. प्युअर मुवमेंट बेस्ड डान्स इज नृत्य. पहा, आपण अशा प्रकारे एक क्लॉज तयार केलेला आहे. आणि SVO टाईप आपण अगदी सिंपल स्ट्रक्चर घेतलेलं आहे. व्हाईल इंटरप्रिटेटिव्ह डान्स इज नृत्य. पहा, अशा प्रकारे इतकं सोपं वाक्य आपण या 2 वाक्यांचं केलेलं आहे. चला पुढे काय माहिती आहे पहा. अ डान्सर इन क्लासिकल ट्रॅडिशन हॅज टू हॅव इयर्स ऑफ ट्रेनिंग बिफोर ही ऑर सी कॅन बिगिन टू परफॉर्म ऑन द स्टेज. क्लासिकल डान्सच्या डान्सरला अनेक वर्ष ट्रेनिंग घ्यावी लागते स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी, अशी माहिती आहे. परंतु हे स्ट्रक्चर खूप लांबच्या लांब केलेलं आहे पहा. हॅज टू हॅव इयर्स ऑफ ट्रेनिंग, हे खूप शब्द वाढवून केलेलं आहे. पुन्हा ही ऑर शी असं इथं वापरलेलं आहे. कॅन बिगिन विनाकारण वापरलेलं आहे. टू परफॉर्म ऑन द स्टेज. आपण हे सगळे शब्द वगळलेले आहेत आणि अगदी सिंपल स्ट्रक्चर केलेलं आहे. काय केलेलं आहे पहा, सगळी माहिती घेतली पण स्ट्रक्चर सिंपल केलेलं आहे आपण. फॉर परफॉर्मिंग ऑन द स्टेज द डान्सर मस्ट ट्रेन फॉर इयर्स. पहा किती सोपं केलं आहे. ॲडवर्बियल क्लॉज अगोदर आपण घेतलेला आहे. फॉर परफॉर्मिंग ऑन द स्टेज हे अगोदर आपण काही भागाचा ॲडवर्बियल क्लॉज केलेला आहे. आणि त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब, अशा प्रकारची सिंपल आपण रचना केलेली आहे आणि शब्द कमी केलेले आहेत. आता पुन्हा एक प्रश्न आलेला आहे. व्हॉट आर द मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्सिंग. मित्रो पहा, क्लासिकल डान्सिंगच्या मुख्य शिक्षण देणाऱ्या संस्था असं विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे भारतनाट्यम, कथ्थकली, मणिपुरी, कथ्थक. हे सगळं आपण वगळलेलं आहे कारण प्रश्न आहे आणि उत्तर आहेत. आपला पॅसेज आहे भारतनाट्यमविषयी, म्हणून हे सगळं वगळलं आहे आपण आणि भारतनाट्यम तितकं ठेवलं आहे. भारतनाट्यम इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. या ठिकाणी सुद्धा डान्स फॉर्म ऑफ इंडिया हे सुद्धा आपण वगळलेलं आहे कारण विनाकारण याची काही घेण्याची गरज नाही. आपल्याला माहीत आहे भारतनाट्यम भारताचा डान्स आहे. अर्लियर इट वॉज नोन बाय व्हेरियस नेम्स. त्याचे वेगवेगळे नावं दिलेले आहेत, ते सुद्धा आपण वगळलेले आहेत. सम कॉल्ड इट भारतम, सम नाट्यम, सम देसी अत्तम अँड सम सादीर. अशा प्रकारची नावं, ह्या संस्था, डान्सची ट्रेनिंग देणाऱ्या, हे सगळं आपण वगळलेलं आहे. मग आपण काय ठेवलेलं आहे चला पाहूयात. भारतनाट्यम वन ऑफ द ओल्डेस्ट क्लासिकल डान्सेस. पहा, आपण एकच वाक्याच्या भागामध्ये ओल्डेस्ट क्लासिकल डान्स म्हणून सुद्धा भारतनाट्यमचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर वॉज डिव्हेलप्ड इन तंजोर अँड कांचीपुरम. पहा, आणखी आपण पुढची माहिती या एकाच वाक्यामध्ये बसविलेली आहे आणि मधले नाट्याचे प्रकार, नाट्य देणाऱ्या संस्था, हे सगळं आपण वगळलेलं आहे. तर पहा, द डिस्ट्रिक्ट ऑफ तंजोर अँड कांचीपुरम, या ठिकाणी द डिस्ट्रिक्ट्स ऑफ हे सुद्धा वगळलेलं आहे. तंजोर अँड कांचीपुरम इतकं ठेवलं आहे. ऑफ तमिळनाडू सुद्धा वगळलेलं आहे. आपल्याला तंजोर अँड कांचीपुरमवरून कळतं की कुठले शहर आहे ते. वेअर फोकल पॉईंट्स, हे फोकल पॉईंटसुद्धा आपण वगळलेलं आहे. इन द डेव्हलपमेंट ऑफ भारतनाट्यम, फोकल पॉईंटऐवजी दुसरा शब्द आपण वापरलेला आहे. म्हणजे भारतनाट्यम तंजोर आणि कांचीपुरम या तामिळनाडूच्या जिल्ह्यामध्ये विकसित झाला किंवा सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये नृत्य करण्यात येत होतं अशी माहिती आहे. तर आपण काय घेतलंय, आपण तितकंच घेतलंय. वॉज डेव्हलप्ड इन तंजोर अँड कांचीपुरम.
इतकंच घेतलं आहे आणि वन ऑफ द ओल्डेस्ट क्लासिकल डान्सेस असं अगोदरच आपण घेतलं होतं. चला आता राहिलेला शेवटचा भाग पाहूया आपण. इट वॉज डान्स्ड ॲज अ सोलो परफॉर्मन्स बाय देवदासीज टेम्पल डान्सर्स ऑन ऑल ऑस्पिशियस ऑकेजन्स. पहा, या सगळी माहिती आपण विचारात घेऊन काय केलेलं आहे, सोलो वगळलेला आहे, इट वॉज डान्स्ड काढून टाकलेला आहे, टेम्पल डान्सेस हा कंसात घेतलेला भाग आपण संपूर्णतया वगळलेला आहे, कंसातील भाग वापरायचा नाही. ऑन ऑल ऑस्पिशियस ऑकेजन्स याचं आपण फक्त ऑस्पिशियसली असं ॲडव्हर्ब केलेलं आहे. म्हणजे हे वाक्य एका वाक्याचा अर्धा भाग घेतलेला आहे आणि दुसरं वाक्य राहिलेला भाग घेतलेला. लॅटर किंग्स अँड रिच पीपल लेंट देअर पॅट्रोनेज. आता आपण लॅटर घेतलं आहे, किंग्स अँड रिच पीपल याच्याऐवजी द रिच इतकंच घेतलेलं आहे. लेंट देअर पॅट्रोनेजऐवजी फक्त पॅट्रोनेज घेतलेलं आहे. टू इट अँड इट स्टार्टेड सेडिंग इट्स प्युअरली सॅक्रेड कॅरेक्टर. हे इतके मोठे शब्द आलेले आहेत, फक्त आपण याला सॅक्रेडनेस असं वापरून शब्द कमी केलेले आहेत. पहा आता आपण शेवटच्या पॅराग्राफचं काय केलेलं आहे. अर्लियर देवदासीज परफॉर्म्ड इट ऑस्पिशियसली. पहा, अख्ख्या एका वाक्याचे फक्त 5च शब्द केले आहेत आपण. अगोदर देवदासीज परफॉर्म करायच्या ऑस्पिशियसली म्हणजे पावित्र्य त्याचं ठेवून, म्हणजे मंदिरात वगैरे परफॉर्म करायचं असं आहे. बट लॅटर पॅट्रोनेज बाय द रिच मार्ड इट्स सॅक्रेडनेस. पहा आपण फक्त पॅट्रोनेज बाय द रिच असं घेतलं आहे. किंग्स अँड रिच पीपल असं सगळं आपण वगळलेलं आहे. त्याऐवजी फक्त द रिच हा एकच शब्द घेतलेला आहे आणि आपला एक शब्द वापरलेला आहे मार्ड, म्हणजे त्याला हानी पोहोचविणे. इट्स सॅक्रेडनेस. सॅक्रेडनेस म्हणजे पावित्र्य. अगोदर मंदिरामध्ये तो परफॉर्म केला जायचा भारतनाट्यम, नंतर श्रीमंत लोकांच्या कोठीवर किंवा बंगल्यावर व्हायचा आणि त्यामुळे त्याचं पावित्र्य कमी झालं असं आपण सांगितलेलं आहे. त्याच्यातलीच माहिती आपण घेतलेली आहे. तर मित्रो, ही झाली आपली समरी. आता याला टायटल काय द्यावं लागेल. वर आहे क्लासिकल डान्स आणि खाली माहिती आहे भारतनाट्यमची. मग याला आपल्याला काय द्यायचं आहे, क्लासिकल डान्स भारतनाट्यम. अशा प्रकारे कंप्लीट आपली 5 मार्काची समरी झालेली आहे. तर मित्रो, ही समरी करताना आपण काय काय केलेलं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस काढून टाकलेले आहेत. पुन्हा मागे जाऊया आपण आणि काय काय केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं कळणार आहे. आपण या ठिकाणी विच वगैरे सारखे शब्द काढून कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस काढून टाकलेले आहेत, प्रश्न काढून टाकलेले आहेत. त्याचबरोबर आपण नाऊन फ्रेज इन अपोजिशनसुद्धा वापरलेली आहे. नाऊन फ्रेज इन अपोजिशन म्हणजे काय असतं, एक नाऊन ठेवायचं आणि कॉमा देऊन पुन्हा दुसरं नाऊन ठेवायचं. इथे भारतनाट्यम आहे, कॉमा देऊन आपण काय केलेलं आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट क्लासिकल डान्सेस असं केलेलं आहे. म्हणजे वन ऑफ द ओल्डेस्ट डान्सेस एका वाक्यात माहिती दिली होती, आपण नाऊन फ्रेज इन अपोजिशन वापरलेलं आहे. म्हणजे एका नाऊनच्या बाजूला त्याच अर्थाचं दुसरं नाऊन आपण ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रो, या पॅसेजमध्ये जेवढ्या नियमांची आवश्यकता होती तेवढे नियम वापरून आपण याची समरी केलेली आहे. परीक्षेमधील प्रश्न आहे हा. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रो, या ठिकाणचा हा व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.